हॅलो नमस्ते, मी शुभांगी HJ आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण 12 वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी साडी शिलाई करणार आहोत। त्यासाठी फक्त 2 मापे वापरणार आहोत। उंची आहे 33 इंच आणि शीटघेर आहे 27 इंच। त्याप्रमाणे आडव्या अस्तरवरती आपण एक घडी ठेवलेली आहे व उंची मोजून घेतलेली आहे। आता ही आपली पहिली घडी किती घ्यायची तर शीटघेरचा तिसरा भाग अधिक 2 घेऊन अशी खूण करायची आहे। इथे शीटघेर आहे 27 इंच तर 27 इंचचा तिसरा भाग 9 अधिक 2 11 वरती मी ही घडी घेतलेली आहे व अशी ठेवून आपण दुसरी घडी घेतलेली आहे। अशा आपल्या 2 घड्या तयार झालेल्या आहेत। बंद भागाच्या 2 घड्या आपल्या साईडने येतील असं आपण अस्तर। आता इथे कमरेच्या साईडने आपण बैठक भाग घेणार आहोत। शीटघेरचा तिसरा भाग 9 अधिक 1 व इथे खूण केलेली आहे। याच खुणेवरती आपण शीटघेर घेणार आहोत। शीटघेरचा तिसरा भाग 9 अधिक 2 व अशी खूण केलेली आहे। आता इथे शीटघेरच्या या खुणेपासून वरती कमरेकडे सरळ रेषा आखून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण गोलाकार दिलेला आहे। पायाचा बॉटम 7 इंचावर घेऊन खूण केलेली आहे। या खुणेपासून असं आपण वरती आखून घेणार आहोत। त्यानंतर अस्तर आपण कट करणार आहोत। अस्तर कट केल्यानंतर अस्तरच्या आपल्याला 2 पायासाठी 2 पॅटर्न तयार होतील। ते पॅटर्न असे दिसतील। हे आपले अस्तरचे 2 पॅटर्न। साडी घेतलेली आहे। सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेणार आहोत। पदरासाठी मी इथे 33 इंच अधिक 33 इंच म्हणजेच उंचीच्या डबल इथे पदर घेऊन खूण केलेली आहे। या खुणेवरती मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे। छोटा काठ कमरेच्या साईडचा आहे। आता आपण पायाच्या साईडचा हा रुंद काठ आहे। या काठावरती 14 इंच इथे वाढवून घेतलेला आहे व दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। आता या तिरप्या रेषेवरती आपण साडी कट करणार आहोत, म्हणजेच आपण पदर कट करणार आहोत। आता पदराच्या या तिरप्या भागावरती आपण छोट्या छोट्या चुन्या घेऊन पदर शिलाई करणार आहोत। पदर शिलाई करताना हा आपला रुंद काठ पायाकडील साईडचा आहे व ज्या आपण छोट्या छोट्या चुन्या घेत आहोत त्या कमरेच्या साईडनं मोडतील अशा आपण चुन्या घेणार आहोत। पूर्ण पदरावरती कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण चुन्या घेतलेल्या आहेत व हा पदर तयार केलेला आहे। आता पूर्ण साडी शिलाई करूपर्यंत आपला पदर इकडे तिकडे खराब होऊ नये त्यामुळे आपण इथे पिन लावून व्यवस्थित ठेवलेला आहे। आपण अस्तरचे पॅटर्न घेतलेले आहेत। अस्तरच्या पॅटर्नचा जो पायाच्या बॉटमचा भाग आहे तो आपण खालच्या रुंद काठावरती ठेवलेला आहे। असेच आपण दोन्ही पॅटर्न ठेवलेले आहेत। आता जसं अस्तर आहे तसंच आपण आखून घेणार आहोत। फक्त कमरेच्या साईडनं इथे 5 इंच वरती कमरेच्या साईडनं वाढवून घेतलेलं आहे। पूर्ण अस्तर आपलं जसं आहे तसंच आपण साडी कट करणार आहोत। फक्त वरती कमरेच्या साईडनं साडीचा कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे 5 इंच। तो कट केल्यानंतर असा दिसेल, फक्त साडीचा कपडा वरच्या साईडनं शिल्लक आहे। आता आपण हे दोन्ही पॅटर्न आधी शिलाई करून घेणार आहोत। शिलाई करताना पायाचा बॉटम पाहू शकता असा आतल्या साईडनं आपण अस्तरचा कपडा शिलाई करून घेतलेला आहे। असेच आपण दोन्ही पायाचे बॉटम शिलाई करून घेतलेले आहेत। त्यानंतर हा जो कमरेच्या साईडनं 5 इंच साडीचा कपडा शिल्लक आहे तो आपण असा शिलाई करणार आहोत। इथे अस्तरच्या या जे आकारावरती आपण जो साडीचा शिल्लक कपडा आहे त्याच्या 3 ते 4 छोट्या छोट्या चुन्या घेऊन हा साडीचा कपडा आपण इथे शिलाई करून घेणार आहोत। आता हा जे आकार जसा शिलाई केलेला आहे तसाच आपण त्याच्या समोरचा जे आकार शिलाई करणार आहोत व असाच आपण दुसऱ्या पॅटर्नवरतीही अशाच पद्धतीने साडीचा कपडा ज्या आकारावरती शिलाई करून घेणार आहोत।
आता ही कमरेची साईड आहे, इथेही आपण शिलाई करून घेणार आहोत। तसंच जे आकाराच्या खालीपासून पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेणार आहोत। असे आपले शिलाई केलेले पॅटर्न दिसतील। आता आपल्याकडे एवढी शिल्लक साडी आहे, यामध्ये आपण मागचे डबल काष्टे म्हणजे 2 काष्टे आणि समोरचा घेर तयार करणार आहोत। यासाठी मी जेवढी साडी शिल्लक आहे त्याच्या अशा 4.5 इंचाच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, पाहू शकता। अशा निऱ्या घेतलेल्या आहेत, 4.5 इंचाच्या निऱ्या घेतलेल्या आहेत। पूर्ण जेवढी आपली साडी शिल्लक आहे तेवढ्या मी निऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या निऱ्या मोजून घेणार आहोत आपण। आता इथे काठाकडून पायाच्या काठाकडून मी उंची मोजून घेतलेली आहे पहिल्या प्लेटवरती, आणि पहिल्या प्लेटवरती मी उंचीवरती इथे खूण केलेली आहे। तर या खुणीपासून 3 इंचावरती वरच्या प्लेटवरती मी खूण केलेली आहे। त्यानंतर पुन्हा या खुणीपासून खालच्या साईडला 3 इंचावरती पुढच्या निरीवरती आपण खूण करणार आहोत। असंच 3 इंचाचं अंतर ठेवून प्रत्येक निरीवरती आपण खूण करत खालच्या साईडला जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढ्या आपण आखून घेणार आहोत। आता इथे लास्टची जी प्लेट आहे आपली ती इथे पाहू शकता, इथे आलेली आहे। तर या प्लेटवरती आपण 3 इंच या खुणेपासून 3 इंच खालच्या साईडला इथे खूण करणार आहोत। आता दाखवल्याप्रमाणे पट्टीच्या सहाय्याने आपण या खुणा अशा जोडून घेणार आहोत। प्रत्येक प्लेटवरती आपण जे खूण केलेली आहे 3 इंच अंतरावरती त्या आपण दाखवल्याप्रमाणे अशा पट्टीच्या सहाय्याने जोडून घेणार आहोत। अशाच आपण पूर्ण खुणा जोडत वरच्या शेवटच्या प्लेटवरती आपण सरळ रेषा आखून घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे असे आपले साडीचे 2 भाग तयार झालेले आहेत। आता इथे आपल्याकडे जेवढी शिल्लक साडी आहे तेवढ्या साडीचे आपण इथे पाहू शकता साडीवरती तिरपी रेषा तयार झालेली आहे। वरच्या साईडचे आपण डबल काष्टे तयार करणार आहोत, 2 काष्टे, आणि इथे पायाकडच्या काठावरती आपण समोरचा घेर तयार करणार आहोत। तर या तिरप्या रेषेवरती आपण साडी कट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे अशी आपली साडी कट केलेली आहे। आता इथे जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीचा आपण कपडा शिलाई करणार आहोत समोर 2 प्लेटसाठी। तर इथे 2 प्लेटसाठी मी 18 इंचावरती खूण केलेली आहे व जेवढी आपली उंची आहे तेवढी उंची घेतलेली आहे। त्यानंतर हा कपडा असा आपण तिरपा कट करून आखून घेतलेला आहे, तो आपण कट करून घेणार आहोत। आता समोरच्या घेरच्या शेवटच्या 2 प्लेट आपण या कपड्यावरती घेणार आहोत। तर हा कपडा आपण असा इथे शिलाई करणार आहोत। आता हा कपडा आपण इथे पाहू शकता शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण समोरचा घेर तयार करणार आहोत। समोरचा घेर तयार करताना आपण सर्वात पहिली प्लेट घेतलेली आहे। तर पाहू शकता वरच्या साईडनं हा कपडा आपला थोडासा शिल्लक राहतो, त्यानंतर आपली पहिली प्लेट व्यवस्थित येते। पहिल्या प्लेटवरती आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची 33 इंच मोजून घेतलेला आहे। त्यानंतर जी दुसरी प्लेट घेतलेली आहे तर 2 प्लेटच्या मध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे। तसंच जेवढं आपण समोर अंतर ठेवलेलं आहे तेवढेच आपली प्लेट इथे पाहू शकता मागच्या साईडला वाढलेली आहे। अशा पद्धतीने जेवढी आपली पुढच्या
साईडनं प्लेट्स कमी होणार आहे तेवढीच आपण मागच्या साईडनं इथे वाढवायची आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक प्लेटची जी रुंदी आहे ती अगदी सारखी येते. अशाच पद्धतीने आपण पूर्ण समोरचा घेर तयार करणार आहोत. अशा पण प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवलेला आहे. आपल्या प्लेट्स खूप छान आलेल्या आहेत. तसंच आपण इथे लास्टची जी प्लेट आहे ती आपण अशी घेतलेली आहे, पाहू शकता. अशी दुमडून काठ सरळ केलेला आहे उभा. आता इथे समोरच्या घेरची उंची मोजून वरती थोडासा कपडा शिल्लक असेल तो आपण सरळ कट करून घेतलेला आहे. आता एक अस्तरचा पॅटर्न घेतलेला आहे व तो समोरच्या घेरवरती ठेवलेला आहे. त्यानंतर इथे पाहू शकता कमरेच्या साईडनं आपण जे आकार आखून घेतलेला आहे व तो कट करून घेतलेला आहे. असा आपला समोरचा घेर व्यवस्थित असा तयार आहे. आता आपण साडी शिलाई करण्यासाठी जे आपण 2 अस्तरचे पॅटर्न बनवलेले आहेत त्यामधून आपण एक पॅटर्न घेतलेला आहे. आता पॅटर्नच्या समोर कमरेच्या साईडनं जर आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडच्या ज्या आकारावरती आपण पदर शिलाई करणार आहोत, आपल्या उजव्या हाताच्या साईडला जे आकार आहे तिथे आपण हा पदर शिलाई करणार आहोत. आता पदर शिलाई करताना ज्या आकाराच्या खाली पदराचा काठ, फक्त पदराचा काठ आपला ज्या आकाराच्या आपण खाली असा शिलाई केलेला आहे, पाहू शकता इथे. त्यानंतर पूर्ण पदर आपण इथे ज्या आकारावरती शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे इथे आपण पूर्ण पदर ज्या आकारावरती शिलाई केलेला आहे आपण इथे पदर शिलाई केलेला आहे त्याच पॅटर्नच्या दुसऱ्या ज्या आकारावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत. दाखवल्याप्रमाणे समोरचा घेर असा ठेवलेला आहे व तो आपण शिलाई करणार आहोत. समोरचा घेर शिलाई करण्याआधी आपण समोरच्या घेरला वरच्या साईडला ज्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या आपण शिलाई करून घेणार आहोत. आता आपण आपला समोरचा घेर इथे ज्या आकारावरती पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेणार आहोत. आता इथे ज्या आकारावरती शिलाई केल्यानंतर आपण हा समोरचा घेर पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई करणार आहोत. पूर्ण पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा घेर शिलाई केले. आता या पॅटर्नच्या एका साईडनं आपण पदर शिलाई केलेला आहे व दुसऱ्या ज्या आकारावरती हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे. हा समोरचा घेर असा ठेवलेला आहे आपण व आता आपण दुसरा पॅटर्न घेणार आहोत. आता इथे समोरासमोर जे आकार दिसत आहेत ते आपण शिलाई करून घेणार आहोत. दुसरा पॅटर्न असा ठेवलेला आहे. त्यानंतर फक्त जे आकारावरती शिलाई करणार आहोत आपण. आता इथे पॅटर्नच्या ज्या आकारावरती शिलाई केल्यानंतर हा पॅटर्न असा जॉईंट झालेला आहे. आता आपण इथे काष्टा शिलाई करणार आहोत. दोन्ही साईडनं 2 काष्टे शिलाई करणार आहोत. आपण डबल काष्टा साडी शिलाई करणार आहोत. राजलक्ष्मी डबल काष्टा साडी आपण शिलाई करत आहोत. तर इथे असा आपण हा एक काष्टा शिलाई केलेला आहे. तसंच पदर शिलाई केलेल्या ज्या आकारावरती आपण दुसरा काष्टा शिलाई करणार आहोत. तर मी इथे काष्टा कसा शिलाई करायचा ते आपण पाहूया. इथे आपण जे आकार आखून घेतलेला नसल्यामुळे पूर्ण काष्ट्याचा जो कपडा आहे तो आपण असा शिलाई करणार आहोत. कमरेच्या साईडनं 4 इंचावरती आपण चुनी घेणार नाहीत. 4 इंच आपण सरळ कपडा शिलाई केलेला आहे. त्यानंतर 4 इंचाच्या नंतर आपण
जो काष्टा आहे आपला त्याच्या चुन्या घेणार आहोत. कमरेच्या साईडनं मोडतील अशा आपण काष्ट्याच्या चुन्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता. तर आपल्याकडे काष्ट्याचा कपडा शिल्लक आहे तेवढ्या आपण चुन्या घेतलेल्या आहेत. व आता दुसरा काष्टा शिलाई करताना म्हणजेच पदर जोडलेला आहे त्या ज्या आकारावरती काष्टा शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई करणार आहोत. जेव्हा पायाच्या बॉटमकडून आपण काष्टा शिलाई करतो इथेही आपण 4 इंचापर्यंत चुनी घेणार नाही. आता 4 इंचावरती आपण सरळ शिलाई केलेली आहे. 4 इंचाच्या नंतर आपण जो आपल्याकडे काष्ट्याचा कपडा शिल्लक आहे त्याच्या आपण चुन्या घेणार आहोत आणि काष्टा शिलाई करणार आहोत. तर वरती कमरेपर्यंत आपण हा काष्टा शिलाई केलेला आहे. कमरेकडून 4 इंचावरती आपण चुनी घेतलेली नाही आहे आणि पायाच्या बॉटमकडूनही 4 इंचापर्यंत आपण चुनी घेतलेली नाही. तर आता एका काष्ट्याचा भाग आपण असा दुसऱ्या काष्ट्याच्या इथे ज्या आकारावरती शिलाई करून घेणार आहोत. आता आपले दोन्ही जे आकार शिलाई करून झालेले आहेत तर त्यानंतर आपला पॅटर्न असा दिसणार आहे. आता हा पॅटर्न आपण इथे शिलाई करून घेतलेला आहे. तर हा आपण पायाचा बॉटम उचललेला आहे. त्यानंतर पायाचा बॉटम आपण असा जोडलेला आहे. पूर्ण साडी आतल्या साईडला ठेवून अशी आपण एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई करणार आहोत. कोणत्याही एका पायाच्या बॉटमपासून आपण अशी शिलाई करून घेणार आहोत दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत. तर आपण पूर्ण साडी आतल्या साईडला ठेवून ही शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण साडी बाहेर काढणार आहोत. आता आपली तयार साडी अशी असेल. आता हे काष्टे शिलाई करून घेणार आहोत व समोरचा घेर आपण शिलाई करून घेणार आहोत. समोरचा घेर आपण समोरच्या जे आकारापासून पुढे 4 इंचावरती खूण केलेली आहे तिथे आपली समोरच्या घेरची पहिली प्लेट येईल असा आपण हा समोरचा घेर शिलाई करणार आहोत. जे आकाराच्या पुढे 4 इंचावरती आपण खूण करून तिथपासून समोरचा घेर शिलाई केलेला आहे. आता आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत. काष्टे असे आपण व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर वरच्या साईडनं 7 इंचापर्यंत आपण शिलाई करणार आहोत. इथे आपण मशीन न उचलता आतल्या साईडला सुई ठेवून पुन्हा आपण शिलाई कमरेकडे घेतलेली आहे. हा आपला काष्टा खूप छान असा शिलाई झालेला आहे. त्यानंतर काष्ट्याचा जो आता इथे कपडा शिल्लक आहे तो आपण काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन असा काष्टा शिलाई करणार आहोत. आपण प्लेट्स घेऊन असा काष्टा ठेवलेला आहे, पाहू शकता. आता 1 इंच वरच्या साईडला आपण काष्टा उचलून घेणार आहोत आणि इथे साडीपेक्षा 1 इंच आपण वरच्या साईडला काष्टा उचलून घेतलेला आहे व दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई केलेली आहे. आता जो आपण 1 इंच काष्टा एक्स्ट्रा घेतलेला आहे तो आपण कट करणार आहोत. हे समोरचा घेर शिलाई केलेला आहे आपण व मागचा काष्टाही शिलाई केलेला आहे. आता आपण कमर बेल्टसाठी काठ घेणार आहोत. तर कमर बेल्टसाठी काठ घेतलेला आहे. समोरच्या घेरपेक्षा पुढे 4 इंचावरती खूण करून आपण आतल्या साईडला कमर बेल्टचा काठ शिलाई केलेला आहे पूर्ण राऊंडमध्ये. त्यानंतर काठ हा असा आपण समोरच्या साईडनं दुमडून घेणार आहोत. म्हणजे आपला साडीचा जो कमर बेल्ट आहे तो असा वरच्या साईडनं काठ येईल असा आपण शिलाई करणार आहोत. आता आपला कमर बेल्ट शिलाई करून झालेला आहे. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे. कमर बेल्ट व मागचा काष्टा समोरचा घेर
खूप छान आलेला आहे। आता आपण राजलक्ष्मी घेर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण पहिली प्लेट अशी दुमडून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरी प्लेट आपण तेवढ्याच अंतरावरती घ्यायची आहे। प्रत्येक प्लेटमध्ये आपण सारखंच अंतर ठेवून ही प्लेट दुमडून घेतलेली आहे व सुई धाग्याच्या सहाय्याने आपण प्रत्येक प्लेट टाचून घेणार आहोत। आजच्या या राजलक्ष्मी साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवायचा आहे। तसंच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच खूप सारे नऊवारी साड्यांचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही नऊवारी साडी कशी शिवायची हे पाहू शकता आणि शिकू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।